नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एसटी प्रवास मोफत। फक्त तुम्हाला हे कार्ड काढावे लागणार। त्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार त्याबद्दल आज आपण बघणार आहोत। चला तर आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघून घेऊया। मित्रांनो, नवीन परिपत्रकानुसार 2024 मध्ये एसटी प्रवास मोफत करता येणार। फक्त ज्या लोकांना करता येणार त्यांना त्यांच्यासोबत स्मार्ट कार्ड काढणे अनिवार्य आहे, तेव्हाच त्यांना एसटीचा प्रवास मोफत करता येणार आहे। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की आपल्याला कशा प्रकारे एसटी प्रवासात सवलती भेटतील यांची पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। तुम्हा सर्वांसाठी एसटी प्रवासासाठी महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत। प्रवास करताना शासनाने नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे। आता प्रवास करताना या गोष्टी जवळ ठेवाव्या लागणार आहेत, तरच प्रवास करता येणार आहे। आता एसटी महामंडळाने एक नवीन परिपत्रक काढले आहे। त्या परिपत्रकामध्ये काय नमूद केलेले आहे ते आज आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, 31/1/2024 चे हे परिपत्रक आहे। हे संपूर्ण डेपोला तातडीने पाठवण्यात आलेले आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलती करता ग्राह्य धरण्यात येणाऱ्या ओळखपत्राबाबत ज्येष्ठ नागरिक प्रवास करत असतात। त्यामध्ये 65 वर्षापासून ते 75 वर्षापर्यंत ते 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास देण्यात आलेला आहे। परंतु 65 वर्ष ते 75 वर्षामध्ये जे नागरिक प्रवास करतात त्यांना येत आहे त्यांच्यासाठी ही एक बातमी आलेली आहे। कारण मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय पणन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये मोफत प्रवास सवलत अनुज्ञा करण्यात आली आहे। तसेच महाराष्ट्र राज्यातील 65 वर्ष ते 75 वर्षापर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय पणन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये 50% प्रवास देण्यात आलेला आहे। तरी सदर शासन निर्णय 25/8/2022 अन्वये सर्व विभागीय कार्यालयास परिपत्रक सूचना निर्मिती करण्यात आली होती। सदर परिपत्रकामध्ये असे लिहिले होते की ज्येष्ठ नागरिकांच्या सवलती करता त्यांना स्मार्ट कार्ड अनिवार्य आहे। त्यासाठी त्यांना आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, केंद्र राज्य शासनाने सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिलेली ओळखपत्रे, तसेच पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, तहसीलदार यांनी दिलेले ओळखपत्र, राष्ट्रीय महामंडळाद्वारे देण्यात येणारे स्मार्ट कार्ड व आधार ही ओळखपत्र ग्राह्य धरण्यात नमूद केले होते। परंतु वाहकाद्वारे वरील नमूद ओळखपत्रे ज्येष्ठ नागरिक प्रवास करतेवेळी असल्यास तक्रारी या कार्यालयास प्राप्त होत आहे, असे त्यांनी पण या परिपत्रकामध्ये सांगले आहे। एसटी महामंडळाकडून तरी आपणास पुनश्च याद्वारे कळविण्यात येते की संदर्भीय पत्रात नमूद ओळखपत्राच्या आधारे ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात सवलत अनुज्ञा करण्याबाबत सूचनाद्वारे आगार महाव्यवस्थापक यास देण्याबाबतची कारवाई करण्यात यावी, यावर ज्येष्ठ नागरिक तक्रारी उद्भवणार नाहीत याची दक्षता घेण्यात येणार आहे। मित्रांनो, आता सर्वांना स्मार्ट कार्ड अनिवार्य आहे। जिथे स्मार्ट कार्ड काढणे चालू आहे, तुम्ही त्यासाठी एसटी महामंडळाला भेट द्या आणि तिथे तुम्ही माहिती काढून तो त्यांचा फॉर्म स्मार्ट कार्डसाठी भरून घ्या, जेणेकरून तुम्हाला काही सवलती असल्यास तुम्हाला स्मार्ट कार्डद्वारे मिळतील। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।